जे शेतकरी थकबाकीत होते, जे कर्जापासून वंचित होते, त्यांना कर्ज मिळू शकत नव्हतं, कारण बँकिंगच्या नियमाप्रमाणे थकबाकीदार असेल त्याला कर्ज मिळत नाही, पहिलं कर्ज थकीत असेल तर तर पुढचं कर्ज कर्ज मिळत नाही. तर याच्यामुळे काय होईल की जे थकीत कर्ज शेतकरी आहेत ते चालू बाकीदार होतील आणि त्यांना पुढचं कर्ज मिळण्यासाठी मदत होईल आणि त्यांचं जे दैनंदिन शेतीबाबतची कामं आहेत किंवा ते त्या त्या पद्धतीत त्यांना मदत होईल. नाही, या योजनेमध्ये आत्ता सध्या कुठलीच गरज नाही आहे, कारण जेव्हा ह्या याद्या प्रसिद्ध होतील त्यावेळेस शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमध्ये किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये आधार ऑथेंटिफिकेशन करायचे आणि आधार ऑथेंटिफिकेशन झालं की त्यांना त्यांच्या अकाउंट म्हणजे आता आधार ऑथेंटिफिकेशन झालेलं आहे, त्यांनी पुन्हा करण्याची गरज नाही. नाही नाही, ते याद्या प्रसिद्ध केल्यानंतर तेव्हा त्यांनी जाऊन प्रत्यक्षात जाऊन करावं लागेल. त्या पद्धतीचं आपण त्यावेळेस तसं प्रसिद्धी देतो आणि तसं केल्यानंतर लगेच प्रत्यक्ष त्यांच्या त्यांच्या त्या आधार जे लिंक केलेलं आहे त्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होणार. हो, बँक खात्यात कर्जाचे म्हणजे कर्ज खात्यामध्ये त्यांची रक्कम जमा होणार आणि जी प्रोत्साहनची रक्कम आहे ती त्यांच्या सेव्हिंगच्या म्हणजे त्यांचं जे बचत खातं आहे त्याच्यामध्ये ती जमा होईल. शेतकऱ्यांना कर्ज म्हणजे जेवढ्या लवकर मिळेल किंवा जेवढ्या सोप्या पद्धतीने मिळेल याच्यासाठी शासन सतत प्रयत्नशील राहतं. त्याबाबत सर्व बँकांना तशी सूचना दिलेली असते. त्याबाबत सिबिल पाहू नये किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्या पाहू नये आणि त्यांना हे कर्ज जसं जेवढं शक्य तितक्या लवकर उपलब्ध कसं होईल यासाठी शासन प्रयत्नशील असतं. या दरम्यान दुर्दैवाने एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असेल तर त्याच्या कर्जाचं काय? नाही, तर त्याच्या कर्जाचं काय संबंधित वारसाच्या नावाने ते कर्ज हे होतं म्हणजे वर्ग होतं आणि वारसाच्या नावानं वर्ग झाल्यानंतर वारसाचं जे डिटेल्स भरून आपण त्याप्रमाणे त्या संबंधित शेतकऱ्याला लाभ देणार आहोत त्याच्यामध्ये.